देशातील सर्वात मोठा पक्ष अशी टिमकी मिरवणाऱ्या भाजपला मुंबई महापालिका निवडणुकीत एका पदाधिकाऱ्याने चांगलाच गंडा घातलाय। डुप्लिकेट एबी फॉर्म भरत त्या नेत्याने भाजपला आव्हान दिलं होतं, पण देशात आणि राज्यात सत्ता असणारी भाजप इथे मात्र हतबल होताना दिसलीये। भाजपने आजवर अनेक नेत्यांना ईडी, सीबीआय आणि इन्कम टॅक्स विभागाची धमकी देत आपल्या पक्षात दाखल करून घेतलं आणि जे आले नाही त्यांना तुरुंगवारी करायला लावली। पण डुप्लिकेट फॉर्म भरून गायब झालेल्या उमेदवाराला शोधण्यात मात्र भाजपला अपयश आलंय। विशेष म्हणजे गृह खाते सक्षम नेतृत्व असणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे, पण आता त्या बंडखोर नेत्याने एक व्हिडिओ प्रसारित करत लढण्यावर ठाम असल्याचं सांगितलंय। त्यामुळे भाजपची मोठी कोंडी झाली आहे। चला तर मग नेमकं काय घडलंय, कोण आहे तो बंडखोर नेता, या सगळ्याबद्दल सविस्तररित्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। मुंबई महापालिका निवडणूक जिंकण्यासाठी भाजप सगळी ताकद पणाला लावतंय, तर विजय हाच एकमेव उद्देश ठेवून भाजपने वेगवेगळ्या पक्षांमधील उमेदवारांना पक्षात घेतलं आणि तिकीट वाटप केलंय। त्यातच शिंदे गटालाही तब्बल 90 जागा सोडण्यात आल्या। मात्र आता भाजपसाठी एक जागा मोठी डोकेदुखी ठरतीये। ती जागा म्हणजे सायन प्रतीक्षानगर इथला प्रभाग क्रमांक 173, जिथे भाजपच्या उमेदवार आहेत शिल्पा केळुसकर। पण शिल्पा केळुसकर यांचे पती दत्ता केळुसकर असल्यामुळे या जागेवरून भाजप समोर मोठी अडचण निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय। चला पाहूयात की हे प्रकरण नेमकं आहे तरी काय। शिल्पा केळुसकर यांनी प्रभाग क्रमांक 173 मधून उमेदवारी अर्ज भरला होता। सुरुवातीला हा प्रभाग भाजपकडे असल्याने त्यांना अर्ज देण्यात आला होता, मात्र जागा वाटपाच्या करारानुसार हा प्रभाग नंतर शिंदे गटाच्या शिवसेनेला देण्यात आला। त्यामुळे शिवसेनेकडून माजी नगरसेवक रामदास कांबळे यांच्या पत्नी पूजा कांबळे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली। यानंतर मुंबई भाजप अध्यक्ष अमित साठम यांच्या सूचनेनुसार दत्ता केळुसकर यांनी भाजपचा अधिकृत एबी फॉर्म पक्षाकडे परत केला। मात्र तो परत करण्यापूर्वी त्यांनी त्या एबी फॉर्मची रंगीत झेरॉक्स प्रत काढून ठेवली होती। त्यानंतर दत्ता केळुसकर यांनी पत्नी शिल्पा केळुसकर यांना प्रभाग 173 मधून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला। शिल्पा केळुसकर यांनी 2 अर्ज सादर केले, एक अपक्ष म्हणून आणि दुसरा भाजपच्या एबी फॉर्मच्या रंगीत झेरॉक्सची प्रतीसह। विशेष म्हणजे छाननीच्या दिवशी हा अर्ज अवैध ठरला। त्यामुळे मुंबई भाजप अध्यक्ष अमित साठम यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र लिहून शिल्पा केळुसकर यांचा अर्ज बाद करण्याची मागणी केली। दरम्यान भाजप नेत्यांनी दत्ता केळुसकर यांना अर्ज मागे घेण्याची विनंती केली, पण ते संपर्कात आले नाही। आता दत्ता केळुसकर यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की शिल्पा केळुसकर यांचा उमेदवारी अर्ज माघारी घेतला जाणार नाहीये। त्यांनी या संदर्भात एक व्हिडिओ शेअर करून ही लढाई आर्यापार असल्याचं सुद्धा म्हटलेलं आहे। आणि आता दत्ता केळुसकर नेमके कोण आहेत यावर एक नजर टाकूया। दत्ता केळुसकर हे भाजपचे जुने पदाधिकारी आहेत। त्यांच्याकडे प्रभाग 172 आणि 173चं मंडळ अध्यक्ष पद देण्यात आलं होतं। भाजपचे सायन कोळीवाडाचे आमदार तमिळ सेल्वन यांच्या जवळचे ते पदाधिकारी अशी देखील त्यांची ओळख आहे। सायन परिसरातील स्थानिक प्रश्न सोडवणारे आणि जनसंपर्क असलेले नेतृत्व म्हणून त्यांनी स्वतःची एक वेगळी ओळख देखील निर्माण केली आहे। संविधानिक पद नसतानाही त्यांनी अनेकदा जनतेच्या समस्या सोडवण्यात पुढाकार घेतलेला आहे। प्रतीक्षानगरमधील रस्त्यांची दुरावस्था, पाणी पुरवठा आणि कचरा व्यवस्थापन यांसारख्या अनेक प्रश्नांवर त्यांनी वेळोवेळी मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग कार्यालयावर मोर्चे देखील काढलेले आहेत। प्रतीक्षानगरमध्ये मोठ्या प्रमाणात म्हाडाच्या वसाहती आहेत आणि येथील इमारतींचा पुनर्विकास आणि दुरुस्ती या प्रश्नांवर त्यांनी स्थानिक रहिवाशांचं नेतृत्व सुद्धा कायम केलंय। केळुसकर यांनी प्रभागातील वेगवेगळ्या समस्या आणि अडचणींबाबत आमदार तमिळ सेल्वन यांच्याकडे पाठपुरावा केला होता। त्यांच्या अनेक कार्यक्रमाला सेल्वन यांची उपस्थिती देखील असायची आणि त्यामुळे विश्वासू पदाधिकारी अशी त्यांची एक ओळख बनली। त्यांचं पक्षातील महत्त्व एवढं मोठं होतं की एकदा नरेंद्र मोदी यांचं स्वागत करण्याची जबाबदारी थेट त्यांच्यावर सोपवण्यात आली होती। दरम्यान जनतेचा पाठिंबा मिळत असल्यामुळे त्यांनी प्रभाग 173 मधून महापालिका निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला। त्यासाठी त्यांनी मतदारसंघात अनेक सामाजिक उपक्रम राबवले होते। त्यांची पत्नी आणि उमेदवार शिल्पा केळुसकर यांच्याकडे देखील प्रभाग 173चं महामंत्रीपद होतं। आणि आता उमेदवारी अर्ज भरल्यानंतर आपल्यावर अर्ज मागे घेण्यासाठी दबाव येणार याची जाणीव असल्यामुळे ते नॉट रिचेबल झाले होते। पण आता एक व्हिडिओ प्रसारित करत त्यांनी आपली भूमिका स्पष्टपणे मांडली आहे। त्यात त्यांनी ही लढाई आर्यापार असल्याचं सुद्धा जाहीरपणे म्हटलेलं आहे। पण ते नेमकं काय म्हणालेत यावर एकदा नजर टाकूया। आपण स्थानिक आमदारांच्या माध्यमातून अनेक विकास कामं केली असून त्या सहकार्यापासून दूर जाण्याची आपली इच्छा नसल्याचं दत्ता केळुसकर यांनी म्हटलंय। मात्र पुढील काही दिवसात त्यांना हे सगळं सोडावं लागत असल्याची सुद्धा खंत त्यांनी व्यक्त केली आहे। आपण इतकी वर्ष काम केली आहे, त्याबद्दल आता बोलणार नाही। निवडणूक लढवण्याची माझी इच्छा आहे, जे होईल ते शेवटचंच होईल असं म्हणत त्यांनी आपला निर्धार स्पष्ट केलाय। दरम्यान यावेळी त्यांना अश्रू अनावर
झाले होते, तर शिवसेनेचे माजी नगरसेवक रामदास कांबळे यांची देखील ही अडचण झाली आहे। रामदास कांबळे हे शिवसेनेचे माजी नगरसेवक आहेत। त्यांनी ऑगस्टमध्ये शिंदे गटात प्रवेश केला होता। ते प्रतीक्षा नगरचे माजी नगरसेवक सुद्धा होते। याचबरोबर त्यांनी प्रभाग समिती अध्यक्ष आणि युवा सेनेच्या कार्यकारिणीचे सदस्य देखील ते राहिलेले आहेत। त्यांनी नगरसेवक असताना सायन कोळीवाडा भागातील म्हाडा वसाहतींचे प्रश्न, रस्ते, स्वच्छता या विषयांवर काम केलेलं आहे। याशिवाय दलित वस्ती सुधार योजना आणि स्थानिक रहिवाशांच्या मूलभूत सुविधांसाठी त्यांनी वेळोवेळी आवाज उठवलेला आहे। याशिवाय त्यांनी आपली पत्नी पूजा कांबळे यांना मैदानात उतरवलेलं आहे। पण भाजपच्या दत्ता केळुस्कर यांनी त्यांची अडचण केली आहे, कारण प्रभाग जरी शिवसेना शिंदे गटाकडे गेला असला तरी दत्ता केळुस्कर यांचा डुप्लिकेट एबी फॉर्म हा वैध ठरलाय। त्यामुळे मतदान यंत्रावर कमळ चिन्ह असणारे ज्याचा फटका कांबळे यांना बसण्याची शक्यता असल्याचं सुद्धा म्हटलं जात आहे। तर केळुस्कर दाम्पत्यांच्या खेळीमुळे शिंदेच्या शिवसेनेच्या उमेदवारीची कोंडी तर भाजपची पंचायत झाल्याचं दिसून आलंय आणि आता ते निवडणूक लढवण्यावर ठाम असल्यामुळे युतीला तडा गेलाय। महायुतीतील अंतर्गत वाद, भाजपमधील नाराजी, कमळ आणि धनुष्यबाण हे दोन्ही चिन्ह असणे यामुळे या प्रभागाचा निकाल पूर्णपणे अनपेक्षित ठरण्याची चिन्ह आता दिसू लागली आहेत। पण दत्ता केळुस्कर यांनी भाजपच्या रणनीतीला फेल ठरवत महायुतीला मुंबईत बसून कात्रजचा घाट दाखवलाय। मात्र याविषयी आपलं मत काय, कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट टू कटच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।